गुड मॉर्निंग एव्हरीवन. बबिता पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तुम्हालाही संगीत ऐकायला आवडते हो ना? सर्वांनाच संगीत ऐकायला आवडते. मलासुद्धा मोठ्याने गाणे लावून भराभरा कामं करायला खूप आवडतं. संगीत कुणाला नको वाटतं? रिकामा वेळ असला किंवा काम करताना पण कानात हेडफोन घातले की गाणे बस. पण आपण जे गाणे ऐकतो ते जरा लक्षपूर्वक निवडावे असं मला वाटते. मी माझ्या अनुभवातून सांगते की जेव्हाही आपण दुःखी असू ना तेव्हा असे सॅड गाणे ऐकायला नकोच, बिलकुल नको. तेव्हा अगदी फ्रेश गाणे लावायचे, म्हणजे आपला मूड अगदी चेंज होऊन जातो. एक्झाम्पल सांगायचं म्हटलं ना तर बघा, आत्ता जर कोणी 10 मिनटं जर आईविषयी बोललं ना तर आपल्याला लगेच आईची आठवण येते आणि माझी आई अशी, माझी आई तशी, असं लगेच मनात वाटायला लागतं. खरं तर तो त्याच्या आईविषयी सांगत असतो, पण लगेच आपल्या मनात आपल्या आईविषयीच्या भावना जागृत होतात. तशाच प्रकारे आपण जेव्हा दुःखी असू ना तेव्हा छान आनंदी आणि फ्रेश गाणे ऐकले ना तर आपल्या मनातलं पण दुःख थोडंसं बाजूला होतं आणि आपल्या मनात पण थोडासा आनंद किंवा सुख जरा निर्माण व्हायला मदत होते. आजकालची तरुण मंडळी ब्रेकअप झालं की लगेच दर्दभरे गाणे ऐकायला सुरुवात करतात. त्यामुळे काय होतं, आणखी डिप्रेसमध्ये जातात. अशा वेळेस नवीन वेगवेगळे फ्रेश गाणे ऐकायचे, म्हणजे त्यातून आपण त्या दुःखातून डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो. बरेच भजनं आहे, संगीत आहे, खूप छान आहेत, ते पण आपण ऐकू शकतो. नक्कीच तुम्ही माझ्या ह्या गोष्टीचा विचार कराल आणि तुम्ही पण संगीत ऐकताना लक्षपूर्वक संगीत निवडून ऐकसाल. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.